नसतात. प्रजानुरंजन हेच राजाचं आद्य कर्तव्य असतं. राजा हा प्रजेच्या सुखासाठीच असतो हेच सांगणारा दशरथ राजा जेव्हा महालात येतो तेव्हा स्वतःचं राजेपण विसरून जातो आणि स्त्री लंपट होतो. आणि कैकई जे जे काय म्हणते ते सगळं तो तिला वचन देऊन बसतो. अगं तू का रागवली आहेस? मला तुझ्या रागवण्याचं कारण तर सांग. उद्या आपल्या रामाला राज्याभिषेक होणार आहे हे सांगण्यासाठी मी तुला एवढ्याने आलो होतो, तर तू का रागवली आहे? तर ती असं म्हणते, नाही पहिले हे बोलत नाही, तर तो म्हणतो तू का रागवली आहेस याचं कारण तर सांग. तर ती म्हणते की तुम्ही मला वचन द्या तर मी तुमच्याशी बोलीन आणि सांगेन. तर तो म्हणतो दिलं वचन. 2 मिनिटापूर्वी रामाला उपदेश करणारा हा दशरथ 2 मिनिटात तिकडे आल्याबरोबर आपलं सगळं बोललेलं विसरून जातो आणि म्हणतो मला प्रिय असणाऱ्या रामाची शपथ घेऊन मी सांगतो की तुला जे हवं ते मी देईन. अडकला शब्दात. आपल्याकडे वामनराव निंबाळकर नावाचे एक दलित कवी आहे. त्यांची एक कविता खूप सुंदर आहे. त्याच्यातल्या 2च ओळी मी तुम्हाला सांगते. शब्दांनीच तुटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा. बघा किती तंतोतंत वर्णन त्यांनी दशरथ राजाचं केलेलं आहे. त्याप्रमाणे 2 मिनिटापूर्वी रामरायासाठी शब्द वापरणारा, उपदेशाचे शब्द वापरणारा दशरथ महाराज कैकईला म्हणतात की रामाची शपथ घेऊन मी तुला सांगतो. झालं. रामाचं नाव घेतल्याबरोबर कैकईच्या डोक्यात जो प्लॅन असतो, आपण प्री प्लॅन्ड आहे असं मी तुम्हाला म्हणेन. कैकई ही तिने सगळा ह्याचा विचार केला आहे की पूर्ण संकट येताना अर्ध सोडून देणारी ती आहे. आणि त्याप्रमाणे ती दशरथाला म्हणते की तुम्ही मला मागे जे 2 वर दिले होते ते मला आत्ताच्या आत्ता हवेत आणि ते तुम्ही मला द्या. एका वराने रामाला वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेक. आता सत्य आणि प्राप्त परिस्थिती यांचं द्वंद्व चालू आहे. मग अशा द्वंद्वात अडकलेला हा धर्म राजा म्हणजे महाभारतातला धार्मिक असणारा, धर्माला अनुसरण करणारा हा दशरथ राजा, हे दशरथ महाराज चक्रवर्ती सम्राट आता मी काय करू ह्या पेचात अडकतात. कैकईला नाही म्हणावं तर वचनभंगाचा दोष लागेल, हो म्हणावं तर पुत्रवियोगाने आपला मृत्यू होईल. त्यांना आठवलंय त्या क्षणी श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेला शाप. कोणे एकेकाळी तो शाप त्यांना वरासारखा प्रिय झाला होता, कारण इतके दिवस त्यांना मूलबाळच झालेलं नव्हतं. पण ह्याच पविवर्तकांनी वास्तव रामायण नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे, असू शकतं ना, एका डॉक्टरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 90% त्यांचा विचार आपल्याला पडतो. आता दशरथाला माहिती आहे की श्रावण बाळाच्या आईवडिलांनी आपल्याला काय सांगितलंय की तू पुत्र वियोगाने मरशील. म्हणून दशरथ, मी पविवर्तकांचं मत सांगते वाचलेलं, तुम्हाला किती पटतं ते बघा. मला खूपसं पटलेलं आहे म्हणून मी हे मांडायचं धाडस करते तुमच्यासमोर. आता हे राजे रजवाडे जे होते ते काही फक्त शूरवीर नव्हते, बुद्धिवान सुद्धा होते. मग आता दशरथाला हा शाप मिळालेला आहे आणि दशरथ म्हणतो की जर का आपण तरुण असतानाच आपल्याला मूलबाळ झालं, आपण जसं पुत्रवती म्हणतो तसं आपण पुत्रवान झालो. वत आणि मत हे 2 संस्कृतचे प्रत्यय ते लागले. पुरुषांना वानमान प्रत्यय लागतात आणि स्त्रीला वतीमती लागतात. म्हणून आपण जर का पुत्रवान झालो तर आपला मृत्यू अटळ आहे. आत्तापर्यंत तर आपण काही सुखाचा उपभोग घेतला नाही. म्हणून रामायणात सगळ्या रामायणकर्त्यांनी म्हटलंय की दशरथाला 350 बायका होत्या आणि शिवाय या 3 पट्टराण्या होत्या. मग ह्या यांच्यापैकी कोणाचकडून दशरथाला मूलबाळ झालेलं नाहीये, तर दशरथाने नियमन केलेलं आहे. आणि 60 वर्षपर्यंत असं नियमन केल्यानंतर स्त्री सौख्यामध्ये त्याचं मन भरलेलं आहे आणि तो विचार करतो की आता आपले
दिवस आपण पांढरे केस दिसायला लागलो म्हणजे यमाचे दूत आपल्या जवळ आलेले आहेत असं त्याला वाटतं आणि तो म्हणतो आता आपल्याला पुत्र संतती हवी म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ कर. हे वर्तकांचं विधान आहे. आणि मग पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ते ऋषशृंग मुनी येतात आणि त्यांच्याप्रमाणे ते सगळा यज्ञ होतो आणि मग पुढे पुत्रप्राप्ती झाली आहे. म्हणजे रामायणाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा वेगवेगळा असतो. जो तो आपली बुद्धिमत्ता वापरतो आणि बुद्धीच्या कसोटीवर ते सिद्ध करतो. त्याप्रमाणे वर्तकांनी म्हटलेलं सुद्धा आपण नाकारू शकत नाही. म्हणजे इतक्या राण्या असून दशरथाला मुलबाळ होऊ नये. आता काय 350 राण्यांकडे कधी जात असेल आणि कधी काय करत असेल त्याचा त्याला माहिती. आता त्याप्रमाणे हा विचार जरी आपण लक्षात घेतला तरी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केलेला आहे. ही 4 मुलं त्याला झालेली आहे. रामाला राज्याभिषेक करायची वेळ आलेली आहे आणि तो वारंवार 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 त्या कैकेयीला म्हणतोय की अगं भरताला राज्याभिषेक करीन पण रामाला वनवासात पाठवून नको. रामरायांनी सीतेचा निरोप घेतलेला आहे, कौशल्याचा निरोप घेतलेला आहे आणि या वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन केलं आहे की जेव्हा ते सीतेला निरोप सांगायला जातात तेव्हा रामरायांच्या डोळ्यात अश्रू आहे. सीतेने त्यांना हेरलेलं आहे आणि ती पटकन त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते आपण का रडता आहात. मग ती म्हणते नाथ स्वामी असे शब्द वापरले. आपल्या डोळ्यामध्ये अश्रू काय आहे तर रामराया सांगतात की मला असं वनवासात जायचं. ती म्हणतात त्याच्यात काय म्हणतो मग मी पण येणार आहे तुमच्याबरोबर. जेथे राघव तेथे सीता. आपल्याला माहिती आहे तू तिथे मी नावाचा सिनेमा होता की नाही. मग तसं तिने त्यांना म्हटलेलं आहे आणि मग ती पुष्कळ प्रकारे रामराया तिची समजूत घालतात की तू येऊ नको, तू अशी आहे तशी आहे. तेव्हा एकाच शब्दाच्या फटकाऱ्यात ती रामाला गप्प करते. ती रामाला असं म्हणते की तुम्ही मला म्हणताय की तू भरताच्या आश्रयाने राहा पण जेव्हा जनकाला समजेल की स्त्री पुरुष वेशातली ही एक स्त्री आहे की जो आपल्या बायकोचं पत्नीचं रक्षण करू शकत नाही म्हणून भावाच्या स्वाधीन करून तिला निघून गेलेला आहे असं ती म्हणते. मग रामराय म्हणतो चल बाई उगीच कुठे कटकट करत बसते, चल तू पण चल माझ्याबरोबर. मग सीता निघाली आहे, लक्ष्मण निघालाय आणि ते दरबारामध्ये येतात. मग रामराया सांगतात आहे कैकेयीला की मी वनवासात जायला तयार आहे आणि मग त्याप्रमाणे दशरथ राजाने आज्ञा सोडलेली आहे. हे बघा वाल्मिकींनी सांगितलेलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य की तिथे दशरथ म्हणतो की रामाला 14 वर्ष पुरेल एवढे दास दासी धन धान्य वैभव संपत्ती द्या. कैकेयी म्हणते अजिबात नाही, ओसाड पडलेल्या जागी माझा भरत राज्य करणार. रामाला वल्कल नेसूनच जावं लागेल. त्याप्रमाणे रामाला वल्कल आणून देते. राम वल्कल नेसतात, लक्ष्मण नेसतात आणि ती सीतेला सुद्धा वल्कल नेसायला लावते. आपल्याला माहिती आहे की गुरुदंड हा पूर्वीच्या काळी राजलोकांना महत्त्वाचा असायचा. त्याप्रमाणे दशरथाच्या राज्यात असणारा सुमंत नावाचा मंत्री आणि प्रत्यक्ष वशिष्ठ ऋषी ह्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेतात आणि ते कैकेयीला असं म्हणतात की हे चालणार नाही. अयोध्येची राजस्नुषा वल्कलांमध्ये बाहेर पडणार नाही. जेव्हा सीता वनवासात रामाबरोबर जाईल तेव्हा तिला 14 वर्ष पुरतील एवढे वस्त्र आणि अलंकार द्यावेच लागतील. रामराया भलेही वल्कल नेसेल, रामाने नेसले म्हणून लक्ष्मणाने पण वल्कल धारण केलेली आहे पण सीतेला तुला हे सगळं द्यावंच लागेल. आणि बघा वेळ प्रसंगी साम दाम दंड भेद जे काय म्हणतात ते इथे वशिष्ठांनी आपला अधिकार वापरलेला आहे आणि सुमंतांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे. मग आता ते काय म्हणतात की तू जर का हा हट्ट धरला सीतेला वल्कल नेसून वनवासात पाठवायचा तर मी सीतेला राज्यावर बसते. राजापेक्षा राजगुरू कुलगुरू आपण ज्यांना म्हणतो त्यांची अधिसत्ता तेव्हा चालायची कारण धर्मराज्य होतं. धर्मनगरी सांगितलं मी आजच्यासारखं नाही काका मला वाचवा आणि मी पळा.
असं त्या काळचं नव्हतं. मग त्याप्रमाणे इथे वशिष्ठांनी असं म्हटलेलं आहे, आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मे दिनम्. तू जर का सीतेवर जबरदस्ती केली तर सीता, आपण बेटर हाफ म्हणतो ना, तशी सीता ही अर्धांगिनी आहे आणि अर्धांगिनी या नात्याने मी सीतेला राज्याभिषेक करीन आणि भरताला आज्ञा देईन की तू हिच्या अधिकाराखाली राहायचं. आणि असं म्हटल्यावर मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत बुद्धिमान असणारी कैकेयी विचार करते की आता वशिष्ठांपुढे आपलं काही चालत नाही, देऊन टाका बाबा, दागदागिने द्या, वस्त्र द्या, असं तिने सीतेला दिलं आणि त्याप्रमाणे ते तिथून निघण्याची ते तयारी करतात. आता ही निघण्याची तयारी केल्यानंतर काय होतं, दशरथ राजाने कैकेयीला म्हटलेलं आहे की मी तुझ्या फार अधीन झालो आणि स्त्री सहवासाचे जे काही दुष्परिणाम असतात ते मला भोगायला लागतात. मी आजपासून तुझा त्याग केला. कैकेयी, धिक्कार असो तुला. बघा, हा पहिली कैकेयीच्या विडंबनेला झालेली सुरुवात आहे. पण मंथरेच्या प्रभावाखाली ती असल्यामुळे तिला ती जाणवलेली नाही आहे. आणि दशरथ राजा कौसल्याच्या महालात जातात. सुमित्रेने दूरदृष्टींनी हेरलेलंच होतं की हे होणारच आहे. काही गोष्टी ह्या अटळच असतात आणि आपण सर्वसामान्य लोक का म्हणतो, तुझी बत्तीशी भोवली किंवा तुझे विचारच असे होते, त्यांचे शाप आम्हाला लागले. काही कोणाचे शाप लागत नसतात. आपलीच कृत्य आपल्याभोवती फेर धरून नाचत असतात. त्याप्रमाणे सुमित्रा त्यांच्या महालात आलेली आहे, कौसल्याच्या महालात दशरथ राजा गेलेले आहेत आणि कैकेयी आणि मंथरा यांच्या वाटाघाटी चालू आहेत की आता काय करायचं. भरत आल्यावर स्वप्नरंजनात त्या गुंग झाल्या. भरताला राज्याभिषेक केल्यानंतर कोणाला काय करायचं, कोणाला कोणती पदं द्यायची, मग मी काय करायचं वगैरे करू. कैकेयीचा स्वभाव कसा आहे, खाओ पिओ आयुष करू, कारण तिच्याकडे काय कुठली जबाबदारीच नाही आहे. ती वयाने अतिशय लहान आहे. सुमित्रा आणि कौसल्याने आतापर्यंत तिला सांभाळून घेतलाय आणि जेव्हा केव्हा दशरथ राजा युद्धावर गेले तेव्हा ही पण गेली आहे त्यांच्याबरोबर. ह्याच्या मागे दोन कारण असतात. एक मानवीय कारण की कैकेयी ही लाडकी आहे, दोघींच्या मनात थोडा तरी तिच्याबद्दल आकस आहे. दशरथ राजा नाही म्हटल्यावर ते तिला डावलू शकतात त्या दोघी जणी. मग नकोच ना, त्याच्यापेक्षा आपण दशरथाबरोबर जावं. तिला उत्तम सारथ्य येत असतं, तिला लढाई करता असते, तिला सर्व अस्त्रांची पारख असते आणि म्हणून ती दशरथ राजाबरोबर वेळोवेळी गेली आणि त्याच एका युद्धात, शंभासुराबरोबर झालेल्या युद्धात तिने हे 2 वर मागितले. आणि आता इथे काही दिवसांनी राम वनवासात गेले, पर्णकुटीपर्यंत गेले, आश्रम बांधलाय वगैरे वगैरे वगैरे. त्याच्याकडे आपल्याला नंतर यायचं. दशरथ राजाला मृत्यू झाल्यानंतर भरताला बोलावणं गेलेलं आहे आणि इकडे त्यांनी वाल्मिकी रामायणामध्ये असं म्हटलंय की भरताला काही काही वाईट स्वप्न पडतात आणि तो आपल्या आजोबांना म्हणतो, अश्वपतींना म्हणतो की अयोध्येत काही वाईट तर झालं नसेल. तर ते म्हणतात, नाही रे, आता खूप दिवस झाले ना तुम्हाला इथे येऊन, म्हणून तुला आठवण येते. मग आपण म्हणतो ना, मनी बसे ते स्वप्न दिसे, त्याप्रमाणे तुला आता अयोध्येला जायचं आहे का, बरं ठीक आहे आपण जाऊ, करू आपण तजवीज. आणि त्याप्रमाणे अयोध्येतून हे दूत आलेले आहेत आणि वशिष्ठांनी त्यांना सांगितलं की जाताना तुम्ही अश्वपतींकडे नजराणा घेऊन जा. आपण जी कोणाकडे गेलो की देतो ना त्याप्रमाणे. आता इथे बघा, इकडे दशरथ राजाचा मृत्यू झालेला आहे, त्याला ते तेलाच्या डोळीत ठेवलेलं आहे, म्हणजे जसं आता बर्फामध्ये ठेवतात तसं त्या काळी ती पद्धत असेल त्याप्रमाणे ठेवलेलं आहे. आणि तो दोन्ही सारथ्यांना सांगतो आणि त्यांच्याबरोबर जो मंत्री गेला आहे त्यांना सांगतो की दशरथ राजाचा मृत्यू झालेला आहे, याची गंधवार्ता जरासुद्धा संशयाला नाही पाहिजे. कारण ज्या राज्याला राजा नसतो तिथे अराजक माजण्याचा संभव असतो. राम वनवासात गेलेला आहे, लक्ष्मण त्याच्याबरोबर गेलेला आहे, राज्याला वाली कोणी उरलेला नाही आहे. वालीचा मृत्यू झाल्यानंतर ही म्हण आपल्यामध्ये आली. आपण म्हणतो ना, आता आम्हाला कोणी वाली उरला नाही, त्याप्रमाणे ते म्हणतात. आणि त्याप्रमाणे मिठाईचे पेटारे, फळावर रत्न, हार, दागिने, वस्त्र असं सगळं पाठवलं आहे. आणि विचारतो की याच्या पलीकडे तुम्ही एक अक्षरसुद्धा बोलायचं नाही, अयोध्येत सगळं चांगलं आहे. शिस्त कशी होती, आणि ती शिस्त जिथे असते तिथेच राज्य नीट चालतं. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांमध्ये सत्ता शिस्त होती म्हणून त्यांनी आपल्यावर इतके वर्ष राज्य केलं.
त्याप्रमाणे भरताला समजलेलं आहे. भरत विचारतो की हे सगळं काही ठीक आहे ना? आता त्यांनी कोणते शब्द वापरले आहेत की अध्यात्मप्रेमी असणारी कौसल्या माता ठीक आहे ना, सर्वांवर प्रेम करणारी सुमित्रा माता ठीक आहे ना. आणि तो आपल्या आईसाठी काय शब्द वापरतो बघा, आत्मकामा, सदाचंडी, क्रोधना, प्राज्ञमालिनी, अरोगा चापी मे माता कैकयी किमुवाच. तो मंत्र्याला विचारतोय आलेल्या. बघा, भरताला कळलेलं नाहीये की रामाला वनवासात झालाय, तरी सुद्धा भरताने आपली आई कशी आहे हे ओळखलंय. जे 2 मिनिटापूर्वी मी म्हटलं की कौसल्यानंदन म्हणतात, रघुनंदन म्हणतात, सुमित्रानंदन म्हणतात, अयोध्येचा कौसल्याचा राम म्हणतात, तसं कधीही कैकईचा भरत किंवा कैकई नंदन असं भरतासाठी कोणीही वापरलेलं नाहीये. तर आत्मकामा म्हणजे काय, मला हे हवं, मला हे मिळालं, मी खुश, अशा वृत्तीची असणारी कैकई. सदाचंडी, कायम रागवली. एक तर वयाने लहान, दशरथ राजाची लाडकी, हवं ते कायम मिळालं, नकाराची कधी सवयच नाही म्हणून सदाचंडी. क्रोधना, उठसूट काही एवढीशी चूक झाली की रागवणारी. प्राज्ञमालिनी, माझं ते खरं, मीच हुशार, मलाच सगळं समजतं असं म्हणणारी, अशी असणारी माझी आई च्या रोगा ठीक आहे ना, तब्येत तिची ठीक आहे ना. माता कैकयी किमुवाच, माझी आई काय म्हणाली, तिने माझ्यासाठी काय निरोप दिलाय. बघा भरताने आपल्या आईला कसं ओळखलंय. ते म्हणतात ठीक आहे चला चला. आणि जाताना जे 8 दिवसांचा प्रवास होता तो येताना त्यांनी 6 दिवसातच केलेला आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि आता इथे वाल्मिकी रामायणामध्ये नसलेलं पण ह्या स्त्रियांच्या अनुषंगाने लागू पडणारं भवभूतींनी लिहिलेलं उत्तर रामचरित्रातलं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. भरताचा प्रवेश होतो अयोध्येमध्ये. प्रवेश झाल्यावर तो म्हणतो, अयोध्या सगळी कशी काय सुनी सुनी, कुठेही गलबल दिसत नाही, कुठेही लोकांचा वावर दिसत नाही, देवळं फक्त दिसतात, देवळात सुद्धा घंटानाद होत नाही, लोक नुसते जातात आहे येतात आहे. तो असा विचारतो की काय घडलंय. मग त्या उत्तर रामचरित्रामध्ये भवभूतीने असं म्हटलं की पूर्वीच्या काळी जे कोणते राजे लोक ज्यांचा मृत्यू, आपण हे सिनेमे पाहतो त्याच्यात नाही का त्या मोठमोठ्या हवेल्या असतात आणि त्याच्यात ते फुल पोर्ट्रेट त्यांचे ठेवलेले असतात, त्याप्रमाणे त्या रघुकुलातले जे कोणते होऊन गेलेले राजे आहेत त्यांचे पुतळे तिथे ठेवलेले असतात. आणि दशरथाचा हा पुतळा आहे की काय असा भरताला भास होतो. तेवढ्या वेळात हा याचा मंत्री भरकन रथ त्याचा घेऊन जातो. आणि भरकन रथ घेऊन गेल्यानंतर आता हा कैकईच्या महालात रथ. आता इथे वाल्मिकींनी असं वर्णन केलेलं आहे की भरताचा रथ जेव्हा कैकईच्या महालात जातो तेव्हा अयोध्यावासियांची पक्की समजूत होते की ह्या कटात भरत सुद्धा सामील आहे. भरत का नेतो बघा, बाजू एकच असते, एका बाजूच्या एका नाण्याच्या 2 बाजू आपण म्हणतो ना, त्या अशा असतात. भरताला वाटतं की आई आणि वडील एकाच वेळेला भेटतील, कारण तात आपले नेहमी आपल्या आईच्या महालात असतात, म्हणून तो तिथे जातो, कैकईच्या महालात जातो. पण अयोध्यावासियांची ही समजूत होते, मग तो भेटतो. उत्तर रामचरित्रामध्ये असं त्यांनी वर्णन केलं आहे की भरत भेटतो कैकईला आणि कैकईला विचारतो की तात कुठे आहेत. तेव्हा ती सांगते त्यांचं निधन झालं. आणि थोडक्यात त्यांनी प्रसंग सांगितला. मी पाठवलं त्याला वनवासात हे ती कबूल करते, पण मी सांगितलं की पंडित लोक जे असतात, हुशार जे कोणते असतात, ज्यांच्याकडे प्रतिभा असते, तर इथे उत्तर रामचरित्रामध्ये भवभूती असं म्हणतात की अरे भरता, मला 14 दिवसच म्हणायचं होतं रे, पण माझ्या तोंडून 14 वर्ष निघून गेली. बघा किती बरोबर आहे. म्हणजे एखाद्याचं उदात्तीकरण करायचं, एखाद्याच्या गुन्ह्यावर पांघरून घालायचं, तर ते हुशार माणसाला कसं. आपल्याला माहिती आहे आपला बाबा दुसऱ्याचं ते कारण, कोणाच्या मुलाला जास्त मार्क्स मिळाले तर आपण म्हणतो हो कसे मिळाले, अबाव 95, काय तरी घपला केला. अरे मग तुम्ही करा ना, त्याला कशाला म्हणता. हा विचार नाही आपल्याकडे. मी हाडाची शिक्षिका असल्यामुळे मला हे दरवर्षी आता रिझल्ट लागेल, तर हे सगळे अनुभव येतात.
हे सगळं रामायणात सुद्धा त्यांनी दाखवलं. आधुनिक रूप आहे रामायणाचं. मग त्याप्रमाणे भावभूतींनी हिच्या कैकईच्या तोंडी असं घातलेलं आहे की अरे मला 14 दिवस म्हणायचे होते, पण मी इतकी घाबरून गेली होती. आजकालच्या शब्दात मी इतकी टेन्शनमध्ये होती रे, काय सांगू, 14 वर्ष माझ्या तोंडात झालं. टेन्शन म्हटलं की सगळा विषय बंद. मग त्याप्रमाणे भरत आतमध्ये आलेला आहे. आणि मग जेव्हा मंथरा सांगते की आता तुला राज्याभिषेक करायची वेळ आलेली आहे आणि तुला राजा व्हायचं आहे, तेव्हा सगळ्यात जास्त दुःख भरताला याचं होतं. मग अशी 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की रामाला वनवासात का पाठवलं, त्याच्या हातून काय स्त्रीच्या बाबतीत अपराध घडला का, त्याने कोणी परकीयांचं धनहरण केलं का. आणि जेव्हा त्याला समजतं की नाही असं काही झालेलं नाही, तेव्हा तो निश्वास सोडतो. आणि जेव्हा त्याला समजतं की मला गादी मिळावी म्हणून माझ्या आईनी आणि या मंथरेने केलेलं कारस्थान आहे, आणि तेवढ्याच शत्रुघ्न तिथे येतो, मंथरेचे केस ओढत असतो, तिच्या पेकाटात एक लाथ मारणार. तेव्हा भरत त्याला थांबवतो की थांब शत्रुघ्ना, असं केलेलं रामरायांना आवडणार नाही. ज्या रामाला हिने वनवासात पाठवलं त्याच रामाच्या नुसत्या उच्चाराने हिसापूरचा सगळा त्रास वाचलेला आहे. असा तो भरत काय म्हणतो आपल्या आईला, म्हणतो मी हे राज्य तर घेणारच नाही, माता न तू वैरणी, अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तो इथेच थांबत नाही, तर तो पुढे जाऊन असं म्हणतो की माझे आजोबा जास्त शहाणे होते तातांपेक्षा. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की अश्वपतीला पक्ष्यांची भाषा कळत होती. आणि एकदा ते विहाराला गेलेले असताना रामायणामध्ये पक्षी नाही, म्हणजे पक्षीच म्हटलाय, पण त्यांनी राजहंस वचन आहे किम दरिद्रता. वाल्मिकी ते कशाला साधे सुधे पक्षी देतील, मग ते पक्षी सुद्धा छान घेणार. राजहंसांचं संभाषण चालू होतं आणि ते म्हणतात हे हसलेले आहेत. अश्वपती हसले. त्यांची बायको विचारते तुम्ही का हसले मला सांगा. अश्वपती म्हणतात मी नाही सांगणार तुला, कारण ते पक्षी असं म्हणतात, राजहंस असं म्हणतात की हे जर का राजाने सांगितलं तर तत्क्षणी याचा मृत्यू. अश्वपतींना आपला मृत्यू एवढ्या लवकर करवून घ्यायचा नसतो. आपल्याला भीष्मांचं उदाहरण माहिती आहे की जोवर हे सुरू होत नाही तोवर ते शरशय्येवर पहुडलेले असतात. याच्यातून आपण काय घ्यायचं की मोठे लोक जे असतात त्यांचा मृत्यू सुद्धा त्यांच्या साध्य नसतो. भीष्म सोडा, अश्वपती सोडा, आपले सावरकर घ्या ना, त्रायोपवेशन त्यांनी केलं ना, या 52 साली ते गेले ना, आपण त्यांना सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना. मग प्रायोपवेशन करून आपण आपला मृत्यू आपल्या कह्यात घेऊ शकतो. त्याप्रमाणे अश्वपतींनी म्हटलंय मी तुला सांगणार नाही ताबडतोब माझ्या राज्याच्या बाहेर. आजपासून पत्नी म्हणून मी तुझा त्याग केलेला आहे. कारण त्यांची बायको म्हणते तुम्ही मेलात तरी चालेल, पण तुम्ही मला सांगा. स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हे 3 पुरवायचेच असतात, पण कोणत्या परिस्थितीत पुरवायचे असतात याची विवेकशक्ती आपल्याकडे पाहिजे. आणि ते भरत म्हणतो तू अशा आईची मुलगी आहेस की जिला आपल्या पतीचं मरणाची सुद्धा जिने यत्किंचित पर्वा केली नाही. मला सांगा म्हणून हटून बसली. माझ्या आजोबांमध्ये तेवढं धैर्य होतं की त्यांनी तिला राज्याच्या बाहेर काढून टाकलं, पण माझ्या तातांमध्ये तेवढं धैर्य नव्हतं म्हणून ते तुझं ऐकत बसले. ह्याच्यापेक्षा मातृत्वाची विटंबना ती आणखीन काय असणार की एवढं तो म्हणतो की अशा आईची ती मुलगी माय तशी लेक आणि मसाला एक आपण जे म्हणतो तसं भरताने एवढी तिची निर्भत्सना केलेली आहे. आणि तो पुढच्या तयारीला लागलेला आहे. त्यांनी आपली सभा बोलवली आणि सभेमध्ये तो म्हणतो की मी रामरायांना परत घेऊन येणार, तातांचं वचन पूर्ण करण्यासाठी मी वनवासात राहील, पण अयोध्येत राज्य मात्र रामरायाच करेल. झालं. इथपर्यंत कैकईच्या दुष्टपणाचा, धूर्तपणाचा, विवेकशक्तीचा आपण विचार केला. काय की तरुण पुत्रांच्या मरणापेक्षा तिने दशरथाचं मरण स्वीकारलं आणि म्हणून तिने रामाला वनवासात पाठवलं. खरोखर शहाणी होती ती. पण काय असतं कुठेतरी एक गालबोट लागायचं असतं ना प्रत्येकाच्या चारित्र्याला. जसं सीतेला पुढे तो कलंक लागला की
लक्ष्मणाने सांगितलं तरी तिने ऐकलं नाही. आता आपल्याला यायचं आहे सीतेकडे. सीतेकडे येताना आपल्याला हे पाहायचं आहे, वाल्मिकीने तिच्यासाठी वीर्यशुल्का हा शब्द वापरला. पुरुषांसाठी जसं वीरवान, धीरवान, शूरवान असं म्हणतात, तशी ही सीता वीर्यशुल्क आहे, अयोनिज आहे. दशरथ यांना जनक राजाला ती शेतामध्ये सापडलेली आहे आणि अशी ही दैवी गुणांनी मिळालेली जानकी जनकाची असल्यामुळे पुढे जमिनीत सापडलीमुळे दुसरं नामकरण मिळणारी सीता जेव्हा रामाला म्हणते तेव्हा सीतेसाठी वापरलेली 2 विशेषणं मला खूप आवडली आहे. एक वीर्यशुल्क आहे आणि दुसरं आहे पुलस्त कुल सहस्त्रिणी, म्हणजे पुलस्तांचा जो वंशज रावण, त्या रावणाचा संहार करणारी. बरोबर आहे ना, रावणाने तिला पळवून नेलं नसतं तर कशाला त्याला राज्य गमवावं लागलं. मना सांग पा रावणा काय झाले, रामदास स्वामींचा श्लोक, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मग ही जी सीता आहे, ही सीता वेगवेगळ्या ह्यांनी रामाला पटवून देते आणि रामाबरोबर ती वनवासात जाते आणि ती म्हणते की उद्या जर का माझ्या वडिलांना आणि आईला समजलं की वनवासात मी तुमच्याबरोबर आलं नाही तर ते माझा धिक्कार करतील. एक ती लावणी आहे की नाही, जो वरी पैसा तो वरी पैसा. म्हणजे काय हो, रामायणातलं सगळं आपण आपल्या लोककलांमधून इथे घेतलेलं आहे आणि माझ्या आईवडिलांनी मला हे संस्कार दिलेले आहे, जेथे राघव तेथे सीता, मी तुमच्याबरोबर येणारच. आणि मग वाल्मिकींनी खूप सुंदर वर्णन केलं आहे की ते जे काटे कुटे असतील ते मला पारिजातकाच्या फुलाप्रमाणे लागतील, ज्या गवतशय्येवर तृणशय्येवर आपण जगू ते मला रूमची गादी वाटेल वगैरे वगैरे. तिथे त्यांची काव्य प्रतिभा आली आणि त्याप्रमाणे ते वनवासाला राम लक्ष्मण सीता गेलेले आहे. अतिशय त्यांचा सुखामध्ये दिवस जातात आहे आणि अशा वेळेला सीतेच्या हातून एकमेव चूक झाली आणि ती चूक तिला आयुष्यभर एक शेवटचं वर्षभर भोगावी लागली. त्याप्रमाणे लक्ष्मणाने आणि रामाने तिला वेळोवेळी सांगितलेलं आहे की पंचवटीत आपण आलेलो आहे, हा सगळा राक्षसांचा प्रदेश आहे आणि इथे केव्हाही कुठेही काहीही घडू शकतं, त्यामुळे तू सावध राहा. तरी पण लक्ष्मणा 10वी आरोळी आल्यानंतर ती लक्ष्मणाला जायला सांगते आणि खूप रामायणकर्त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की सीता असं म्हणते की त्या सुवर्ण मृगाची कंचुकी करून मी माझ्या अंगात घेते. वाल्मिकी रामायणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, सुसंस्कारित असणारी सीता रामरायाला म्हणते की रामराया तुम्ही या मृगाचा वध करा, हे मृगाजीन आपण घरी घेऊन जाऊ आणि ऋषितुल्य असणाऱ्या माझ्या मातोश्री कौसल्या माता ह्या मृगजिनावर बसून परमेश्वराचे ध्यान करते. दृष्टिकोनाचा फरक, आपल्याला जे पटतं ते आपण घेतो. आणि याप्रमाणे मग सीतेचं हरण झालेलं आहे आणि पुढे काय झालं हे आपण कालच्या कथाभागामध्ये पाहिले. याप्रमाणे आपल्या प्रत्येक कृत्यातून, आपल्या प्रत्येक वागणुकीतून समाजाच्या पुढे आदर्श ठेवणाऱ्या ह्या स्त्रिया कधीही एकाकी नव्हत्या. त्याच्या पुढे काय झालेलं आहे, रामाला राज्याभिषेक झाला आहे, पुढे सीतेवर त्या परिटाने किंवा रजकाने हे घेतलेलं आहे की एवढे वर्ष रावणाकडे राहिलेली ही आम्हाला चालणार नाही आणि रामाने तिचा त्याग केलेला आहे. तेव्हा सुद्धा वनवासाला म्हणजे रथामध्ये लक्ष्मण तिला सोडायला गेलेला आहे आणि ती म्हणते की हो मला एकदा जायचंच होतं, त्या ही म्हणजे गंगामाईची मला ओटी भरायची होती, तेव्हा मी जे काही सगळं कबूल केलं होतं त्याप्रमाणे. आणि मग वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सीतेला सोडलंय तेव्हा सगळं लक्ष्मणाने सांगितलंय. आजकाल ते एकल पालकत्वाचं खूप स्तोम माजवलं जातं. एकल पालकत्व तुम्ही तुमच्या दुर्दैवाने किंवा तुमच्या अहमन्यतेने स्वीकारता. सीतेचं तसं नसतं. प्रजानुरंजन करणारा राजा आणि त्याला कुठल्याही प्रकारचा कमीपणा येऊ नये म्हणून ते स्वीकारलेलं असतं. ती म्हणते ठीक आहे, प्रजाजनांना मान्य नाही आहे ना अशी महाराणी,
मी वाल्मिकींच्या आश्रमात राहायला तयार आहे. आणि वाल्मिकींच्या आश्रमामध्ये लव आणि कुश हिला 2 मुलं होतात. वाल्मिकींचे संस्कार तर त्यांच्यावर आहेतच आहेत, पण 14 वर्ष त्या मुलांना, ती मुलं एवढी मोठी होईपर्यंत त्यांच्या वडिलांचं नाव सांगायचं नाही. किती संयम बाळगला असेल. आणि कुठलंही वाईट झालं की आजही आपण म्हणतो बरोबर आहे, ते तसेच होणार, त्यांचं घराणं असंच आहे. अरे एवढंही आपण रामायणातून शिकू शकत नाही. ठीक आहे, आपल्या मनात भावना येणार, वाईट गुण आपल्याला दिसणार, पण त्यांचा उच्चार करणं जरुरी आहे. हेच संस्कार असतात. मुलांना सदोदित तुम्ही समोरचे लोक वाईट आहे वाईट आहे वाईट आहे असं सांगितलं की त्यांच्यातले चांगले गुण सुद्धा दिसत नाही. मग सीतेचं मोठेपण कशात आहे तर आत्मसंयमन तिने केलेलं आहे. तिने एवढंच म्हटलंय की प्रभू रामचंद्रांच्या हृदयात अजूनही मी आहे ना, मग मला हे चालणार आहे. प्रजानन रंजनासाठी त्यांनी माझा त्याग केला असेल तर लक्ष्मणा त्यांना तू माझा निरोप सांग की माझ्या आठवणीने रडत राहणारा राम मला कधीही आवडणार नाही. कारण वनवासाला जायच्या अगोदर सीतेची समजूत घालताना रामाच्या डोळ्यात तिने अश्रू पाहिलेले आहेत. म्हणून ती धीटपणाने एकल पालकत्व तिने स्वीकारलेलं आहे, धैर्याने ते निभवलेलं आहे. इथेच तिचं संपत नाही तर याच्या पुढची पायरी ती काढते. आणि मग मी तुम्हाला जसं म्हटलं की वाल्या हा कोळी कधीच नसतो, ते प्रतेजस ऋषींचे 10वे वारसदार असतात. आणि ते असं म्हणतात, रामाच्या दरबारात येऊन लवकुशांचं गायन झालेलं आहे, रामाला समजलेलं आहे की हे आपले पुत्र आहेत आणि यांची माता जी सीता आहे तिला बोलवतात आणि पुन्हा तिला अग्निदिव्य करायला लावतात. सीता ही किती मानिनी आहे बघा. तर ती म्हणते तेव्हा वानरांच्या समोर मी माझं पटवून दिलं चारित्र्य, आता प्रजाजनांच्या समोर पटवून दिलं. दर 25 वर्षांनी पिढी बदलत असते. अजून पुन्हा 25-30 वर्षांनी मी हेच करू का? स्वाभिमानी असणारी ती स्त्री धरणी मातेला विनंती करते की तू, आणि मग आपल्याला सगळ्या रामायणांमध्ये असं पाहायला मिळतं की ती धरणी दुभंग होते आणि लोकांच्या लक्षात यायच्या आतच सीता पृथ्वीत गडप होते. पण मला पटलेला विचार किंवा सुचलेला विचार मी तुमच्यासमोर मांडते की सीता ही दशरथ याला जनक राजाला शेत नांगरत असताना सापडते. म्हणजे ती भूमिकन्या असते. मग ती भूमिकन्या असणारी सीता आत्तापर्यंत तिने सगळे टक्के टोणपे खाल्लेले असतात. सुखदुःखांनी ती अगदी परिपूर्ण संपृक्त झालेली असते. सुखाचे क्षण दुःखाचे क्षण तिने आपल्या आयुष्यात भोगलेले असतात. आणि ती असं म्हणते ही जी नागर संस्कृती आहे हे असेच राहणार. आमचे हरिजन गिरिजन वनवासी, ज्यांना आपण भटक्या विमुक्त जमाती आजच्या शब्दात म्हणतो, तेच मला चांगले आहेत. आणि ती या राज्याचा त्याग करून पुन्हा त्यांच्या सेवेला निघून गेली असावी, हा माझा तर्क आहे. आणि तो तर्क माझ्या बुद्धीला पटला म्हणून मी तो तुमच्यासमोर मांडतो. आणि इथे वर्णन केल्याप्रमाणे रामायणातील सगळी स्त्री पात्र माझ्या दृष्टिकोनातून अनेक ग्रंथांच्या मदतीने आध्यात्मिक, सामाजिक, वैयक्तिक, आत्मनिर्भर सगळ्या दृष्टिकोनातून ही स्त्री चरित्र मी तुमच्यासमोर मांडली. ती तुम्ही शांतपणाने ऐकून घेतली. अजून एक पुष्टी मी त्याच्यात तुम्हाला जोडणार आहे. ते व्हॉट्सॲपवर काही येतात की नाही मेसेजेस, तुम्ही पण ते वाचलं असेल. पण आज रामायणाच्या दृष्टीने मला ते सांगावं असं वाटतं. उत्तर रामचरित्राचा मी हे केलेलं आहे, म्हणजे विचार तुमच्यासमोर मांडलेला आहे. तसं जेव्हा रामाचं उत्तरकांड जेव्हा येतं त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे सगळं झाले आणि हे सगळे बंधू गप्पा मारत बसल्या. एक दिवस संध्याकाळी शरयूच्या तीरी बसले असताना भरत रामरायाला विचारतात की का रे रामा, माझ्या मातेने तुला वनवासात पाठवलं म्हणजे राजद्रोहच केला की नाही? मग राजद्रोहाला तर शिक्षा करायला पाहिजे. मग तू मातेला शिक्षा का नाही केली? ती केवळ तुझी माता आहेस,
म्हणून तू तिला शिक्षा केली नाही. हे काही तुझं वागणं मला पटत नाही. म्हणजे राजनीतीला अनुसरून मला काही पटत नाही. तू तिला शिक्षा करायला हवीच होती. यावर रामरायाने दिलेलं उत्तर कसं आहे बघा. मोठेपणा, रामाचा मोठेपणा, देवत्व त्याला कसं मिळालेलं आहे. तर त्याच्यात रामराया उत्तर देतो की अरे कैकेयीने मला वनवासात पाठवलं 14 वर्ष. मला तर ती आज्ञा झालेली होती. पितृवचनाचा भंग होऊ नये म्हणून मी 14 वर्ष वनवासात गेलो. पण लक्ष्मणा आणि भरता तुम्ही का रे हे वनवास स्वीकारला. हा तुम्ही वनवास स्वीकारला म्हणून बंधुप्रेम कसं असतं हे जगाला कळलं. असे आदर्श बंधुत्वाचा आदर्श तुम्ही जगापुढे मांडला. हे कैकेयीचे माझ्यावर झालेले उपकारच आहेत ना. आणि एवढंच कशाला भरता, तू ह्याचा विचार कर. आज आपण सगळेजण आनंदात आहोत. आज आपण सगळेजण इथे आनंदाने राहतोय. पण कैकेयीने केलेल्या एका चुकीमुळे मी वनवासात असताना 14 वर्ष ती जळतच होती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, आपलं मन आपल्याला खातं. प्रत्येकाला 2 मन असतात. मी वागले ते योग्य की मी वागले ते अयोग्य हे आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं. आणि त्याप्रमाणे 14 वर्ष कैकेयीचं मन तिला खात होतं. आणि आजही एकही पुत्र तिचा झालेला नाही आहे. कर्तव्य कर्म निभावणं गोष्ट वेगळी आणि प्रेमाने मिठी मारणं वेगळं. भरता तू मला सांग, ह्याच्यापेक्षा मोठी शिक्षा ती एका स्त्रीला यापेक्षा कोणती जास्त असू शकते. त्यामुळे आपल्याला जर का प्रेमाने राहायचं असेल, कैकेयीसारखी अवस्था करून घ्यायची नसेल, तर रामायणातून आपण एवढा जरी एक गुण यावर्षी घेतला, मौनम सर्वार्थ साधनम, जे जे होईल ते पाहायचं. विचारल्याशिवाय मत प्रदर्शित करायचं नाही. कारण आपण सगळे सिनियर सिटीजन आहोत. मुलांना आपल्या विचार विनिमयाची, आपल्या पैशाची कशाचीही गरज नसते. त्यांचं जीवन पद्धती ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो ती वेगळी आहे, आपली वेगळी आहे. तुम्ही सुखी राहा आणि आम्हाला सुखी ठेवा. हा संदेश जरी आपण रामायणातील स्त्री व्यक्तिमत्वातून घेतला तर मला असं वाटतं की मी जे काही तुमच्यासमोर 3 दिवस सांगून एक थोडासा नवीन दृष्टिकोन देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, त्या प्रयत्नाशी जर का तुम्ही एकरूप झालात आणि ह्याच्यातला एकही गुण जरी तुम्ही उचलला, तरी माझं इथे 3 दिवसाचं येणं आणि माझ्या वाचनाचं सार्थक झालं असं मला वाटेल. आणि शेवट आपण म्हणूया, रामा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे मज फार चित्ता, बापा दयाळा मज भेट द्यावी, दारिद्र्य चिंता अवघी हरावी. बोलो सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान